4 महिन्याच्या संसारातच मला आपल्या माणसाची किंमत कळली। ते मी युगंधराबाईंकडून आलोय। त्यांनी लवकरात लवकर तुम्हाला हे घर रिकामं करायला सांगितलं। विरोधकांनी अहिल्याचं तिकीट नाकारलंय। आता तिला कळेल राजकारण म्हणजे काय। मी यापुढे तुझ्या या माफीनाम्यात अजिबात सहभागी होणार नाही। मला माणसं मारण्यापेक्षा त्यांना जिवंत ठेवून छळायला लय आवडते रे। आज पेपर मध्ये बातमी वाचायला मिळणार म्हटल्यावर तू आज नेहमीपेक्षा लवकर उठली। खरं सांगू, मी रात्रभर झोपलेच। कधी एकदा सकाळी उठून बातमी वाचेल असं झालं होतं मला। कारण मला माहिती होतं मी दिलेल्या बातमीमुळे किल्लेदारांच्या घराखाली बॉम्ब फुटणार। जबरदस्त जबरदस्त बॉम्ब फुटला युगंधरे, जबरदस्त। घरच्या बायकांना पदराड झाकून ठेवण्याची पद्धत आहे ना किल्लेदारांची। नाही त्यांच्या खानदानाचे बुरखे फाडून टाकले तर नावाची युगंधरा नाही। पुढच्या 1 मिनिटाच्या आत या सगळ्याचं स्पष्टीकरण दे, नाहीतर दुसऱ्या मिनिटाला तुझं सामान आवरून युगंधराच्या घरी राहायला जा। बोल जानकी। बाबा मला सांगितलंय तिने सगळं। अमृता जानकी पटापट बोल, माझा अंत पाहू नकोस। पेपरात जे काही छापून आले ते सगळं खरं। मी गेले होते त्यांना भेटायला, कारण मला माझं मोडणारं घर वाचवायचं होतं। तिचे तळवे चाटायला तू तिच्या घरी गेली होतीस, मला एकदाही न विचारता? मी चुकले। चूक नाही, हा गुन्हा आहे। पण या गुन्ह्यामुळेच अहिल्या काकूचं तिकीट कापलं गेलंय ना? युगंधरेच्या हातात किल्लेदारांची मोठी सून लागल्यावर ती अहिल्येत का अडकेल? माकडाच्या हातात कोलीत दिलंय हिनं। आता माझ्या राजकीय कारकिर्दीला कशी आग लावत फिरते ते बघा। पण बाबा अहिल्या काकूच्या आमदारकीचा प्रश्न तसाही तुम्हाला त्रास देत होताच ना, किमान तो तरी सुटला। पण नव्याने जे प्रश्न माझ्या आयुष्यात उभे राहतील त्याचं काय? मला माफ करा। मी तुला आता माफ केलं तर मी स्वतःच्या नजरेतच उतरेन। इतके वर्ष कमावलेलं नाव सगळं धुळीला मिळवलंस तू। वाकलीस ते सुद्धा कोणासमोर? जी बाई या दिवसाची वाट पाहत होती तिच्या समोर। त्यांनी जे काय लिहिलं त्यातलं काही खरं नाहीये, माझ्यावर विश्वास मला ठेवा। माहिती आहे जानकी, त्यातलं एक अक्षरही खरं नाहीये। पण तू ठिणगी दिलीस आणि ती वणवा झाली। नाही तर माझ्या दारात काजवा बनून फिरण्याची सुद्धा लायकी नाही तिची। माझी जी नालस्ती केलीस त्यापेक्षा माझा जीव घेतला असतास ना तरी चाललं असतं। मी हात जोडते तुमच्या समोर। पुन्हा हात जोडलास तर याद राख, आणि या गुन्ह्याची शिक्षा मी तुला देणार नाही, स्वतःलाच करून घेईन। ऐका ना, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या ना। मी हे सगळं तुमच्यासाठी केलं, घर तुटू नये म्हणून केलं। दार उघडा ना, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या। दार उघडा ना। दोन डोळ्यांची ही समयी कधी रुसेल दुःख सोसेल माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू। आत्याजी, अगं बाई तू का आलीस अशी धावत? काय झालं आता नवीन? तू आधी चल ना माझ्या बरोबर। अगं पण काय झालंय ते तर सांगशील? तू आजचा पेपर नाही वाचलास? आता काय आलंय पेपरात? आत्याजी अगं आजच्या पेपरात
त्याची बाबा खूप चिडले, तू चल ना. देवाच्या पण सांगते, तुम्हाला न सांगितल्याशिवाय यापुढे मी कुठे नाही जाणार, खोलीतून बाहेर सुद्धा नाही पाऊल ठेवणार. पण तुम्ही दार उघडा. माझ्या अडाणीपणाची शिक्षा नका ना स्वतःला करून घेऊ. अहो काहीतरी बोला ना, काहीतरी बोला. माझं शांत नका. मला शिव्या द्या, मला बोला, मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण आता स्वतःला नकाला त्रास करत घेऊ. जानकी, जानकी. आत्याबाई, याला दार उघडायला सांगा. नरसिंहा, दार उघड बाबा. नरसिंहा, अरे बाबा, मला आधीच खूप त्रास होतोय. आता आणखी माझी परीक्षा नको रे पाहू. दार उघड नरसिंहा. बाबा प्लीज, आत्याजीच्या तब्येतीचा तरी विचार करा ना. उघडा ना दार. तो नाही उघडणार दार. मी ओळखून आहे स्वभाव त्याचा. त्याच्या मनाला येईल ना तेव्हाच उघडेल तो दार. चल चल माझ्या बरोबर चल. अगं आता अशीच रडत बसणार आहेस का काही सांगणार आहेस नक्की काय झालं ते? का गेली ती त्या बाईकडे? मला आपलं घर वाचवायचं होतं आत्याबाई. सगळ्यांना त्रास होत होता. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं होतं. दाखवायचे नाही, पण रोज रात्री या खुशीवर त्या खुशीवर होत असायचे. अमृता सुद्धा रडत असायची आणि माझा पहिल्यांदाच कळलं कोणीच काही प्रयत्न करत नव्हते. मग मी माझ्या परीने मला जेवढं शक्य आहे तेवढं केलं ना. त्यात माझं काय चुकलं? काही चुकलं नाही ग बाई, पण तुझ्या भोळेपणाचा फायदा त्या बाईने घेतला ना. गेली अनेक वर्ष प्रयत्न चाललाय तिचा आम्हाला त्रास द्यायचा. आता तूच तिच्या दारात जाऊन उभी राहिलीस तर? सगळं मी आपल्या घरासाठी केलं ते बाई. माझं काय चुकलं? जानकी, नरसिंहा, याच्यात तिची काही चूक नाहीये. बाई, अरे नरसिंहा, नरसिंहा. माझं ऐकून घ्या. असं नका वागून माझ्या. झाली तुझी नाटकं. खरं तर मी तुला घरातून हाकलूनच द्यायला हवं होतं, पण आता नीट कान देऊन ऐक. यापुढे मी तुझ्याशी एक अक्षरही बोलणार नाही. मी हात जोडते तुमच्या. माझ्याशी बोलणार नका टाकू. माझ्याशी बोलणार नका टाकू. इतकंच नाही तर यापुढे आपल्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नसतील. त्यापेक्षा माझा जीव का नाही तुम्ही? मग तुला शिक्षा कशी मिळेल? आता आपण फक्त जगासमोर नवरा बायको असू.
नसीबा याच्यात तिची काही चूक नाहीये. साहेब अहिल्या वहिनी आल्या. बसायला सांग थोडा वेळ. जी. तेरे नैना नै पण आपण नाही, तुमच्यासारखी सेम टू सेम डिट्टो दिसणारी माझी एक वहिनी आहे. लय अहंकारी स्वाभिमानी बाई, पण घर सोडून निघून गेली. जाताना म्हणली पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. म्हणून म्हणलं तुम्ही कोण आहात? एवढे टोमणे मारण्याची काही एक गरज नाही. मला सगळं कळतं. आता तोंड उघडलं की नाही ओळख पटली. अहिल्या देवी नमस्कार म्हणलं. काय म्हणताय युगंधरा बाई, कुठपर्यंत आला तुमचा प्रचार? काय हो, भाषण बिष्णू देता की नाही? पाठ केली की नाही? दारोदारी जाऊन प्रचार करा बरं का, कळ काय? आणि गडी कुठे तुमचा? नाही दिसत नाही कुठं? अरे चुकलं. गडी म्हणजे नवरा हो, नवरा. मी इथे स्वतःसाठी काही मागायला आले नाहीये. हे काल रात्रीपासून घरी परत नाही आले. माझा फोनही उचलत नाहीयेत. मग मी काय करू? ते तुमचा फोन नक्की उचलतील, खात्री आहे मला. युगंधराची सगळी माणसं सुट्टीवर आहेत का? आणि मी काय म्हणतो दादा, त्याला कशाला शोधायचं आपण? आत्याबाईच्या काळजावर पाय ठेवून गेलाय तो. मग जाताना विचार केला होता का त्याने? आणि असं पण बेवडा तो गावातल्या कुठेतरी गटारामध्ये लोळत असेल. दादा तू फक्त मला सांग, अरे एका बेवड्याचे रस्ते माझ्यासारख्या माझी बेवड्यालाच ठाऊक. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. हॅलो. जिथे असशील तिथून लगेच घरी निघून ये. कोणाच्या घरी? तुझ्या? आपल्या घरी. तुझी आत्या डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते. बाकी कोणासाठी नाही तर निदान तिच्यासाठी तरी ये. ठीक आहे. येतोय तो. अरे दादा त्याला कशाला बोलवलं इथे? तुला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याचा आनंद झालेला आहे भाऊ येतो म्हणल्यावर. आता त्यात जाऊन सांगतो, आत्याबाई सांगतो, सुमित्राला सांगतो, जानकी वडील सांगतो, वामण्या येतोय. वामण्या आला रे, वामण्या आला रे. आणि तू बसू शकतेस. आपलंच घर समज. आईला रे, यायला त्याच्या शकुनी मामा काय जाताना त्याचे जादूचे फासे दादाच्या हातात देऊन गेला का काय? कसा बी डाव टाका त्याच्या बाजूनच लागतोय. गेला गेला म्हणताना वामण्या पुन्हा घरात आला. अरे मी सावत्र आहे, पण नशीब पण सावत्रच आहे का काय? असं वाटतं ना आत्ताच्या आत्ता जावं आणि गोळ्या घालून सगळ्यांना संपून टाकावं. नाही परशुराम, एवढे दिवस थांबलास, अजून थोडं थांब. तुझा डाव नक्की लागल, बघत राहतो.
तोपर्यंत नाटक चालू ठेव. प्रेमाचं नाटक. अमृता मला एक कळत नाहीये, तू एवढी डिस्टर्ब कायस? तेव्हा काय झालं ते मला तरी सांग. माझ्या परीने मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो ना ते मॅटर. आजचा जागर वाचलास? अमृता, जागर ही का वाचण्याची गोष्ट आहे का? तुला सांगू, माझ्या घरातला कचरा काढायला मी तो पेपर वापरत नाही. मुळात लोक तो पेपर का वाचतात तेच मला कळत नाही. कारण एक अत्यंत नालायक आणि हलकट बाई तो पेपर चालवते. अमृता, त्या बाईसाठी तू स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस? कारण जेव्हा बघावं ना, तुझ्या तोंडी फक्त त्याच बाईचा विषय असतो. हो, कारण तू इथे येऊन बघ जरा, तिने काय पद्धतीने आमचं घर डिस्टर्ब केलंय. 10 दिशांना 10 तोंड करून बसलेत सगळे. कुणी कोणाशी धड बोलत सुद्धा नाहीये. आय कॅन्ट बिलीव्ह त्या बाईला लहानपणी मी काकू म्हणायचे. बट नाव आय जस्ट हेट हर लाईक एनिथिंग. तू आणि तुझ्या घरचे त्या बाईपासून जितके लांब राहू शकाल ना, तितके लांबच. कारण ती बाई ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात गेली आहे त्यांचं वाटोळच केलंय तिने. एक मिनिट, तुला काय माहिती तिच्याबद्दल एवढं? अमृता, अगं कळलं का तुला? वामन दादा घरी येत आहेत. काय? मी तुला नंतर फोन करते. अगं आत्ता त्यांनी सांगितलं मला. जानकीला माहिती आहे सगळं? कारण हे सगळं तिच्यामुळेच घडलंय. हे गेले तिला सांगायला. यापुढे मी तुझ्याशी एक अक्षरही बोलणार नाही. आपल्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नसतील. आता आपण फक्त जगासमोर नवरा बायको असू. माहिती होतं तुम्ही माझ्या समोर कानाला परत येणार म्हणून. मला ना कलाम करू पाया पडते तुमच्या. चार वेळा हाका मारल्या, लक्ष नाही तुमचं. येऊन बघतो तर काय विचारामध्ये, मग विचारातनं बाहेर काढण्यासाठी हात ठेवला. हो, काय पाहिजे तुम्हाला? मला काय पाहिजे सोडा. एवढ्या दुःखी का आहात तुम्ही? कोण देईल तुम्हाला एवढं दुःख? सांगा नराधामाचं नाव. इथे कशासाठी आलात? वहिनी, तुमच्या दुःखावरती आनंदाची फोडणी द्यायला आलोय. त्याच्यासाठी एवढा त्याग केला, एवढं दुःख केलं, आसवं गाळली. तो तुमचा वामन दादा परत येतोय. दादानी स्वतः त्याला फोन केलता. खरंच? स्वतःच्या डोळ्याने आणि स्वतःच्या कानाने पाहिल्याने ऐकले. काय, दादाने स्वतः फोन लावला. येतोय तो. अहिल्या देवी तर ऑलरेडी हॉलमध्ये येऊन बसल्या देखील. कुठं निघालात वहिनी? म्हणजे माझ्या डोक्यात काय शंका आहे बोलून दाखवतो. ह्यो सगळा युगंधरा बाईंचा प्लॅन असणार. काहीतरी गेम खेळत असेल बाई म्हणून पाठवले यानं. कळलं? उगा जाऊन तिकडे गळ्यात गळ्या घालू नका. कोणाच्या गळ्यात गळे घालायचे आणि कोणापासून दूर राहायचं मला चांगलं माहिती आहे. बघा वहिनी, आपला वामन बोळसट आहे हो. आणि बाई लय डेंजर. खाना काढून बसेल सांगता यायचं नाही. कुठल्या सापाला दूध पाजायचं आणि कुठल्या सापाचा फणा ठेचायचा ते पण मला चांगलं कळतं. साप कुठला बी असू दे हो वहिनी, ठेचावाच लागतोय. अरे अवतार करून घेतलाय जा बरं, तुझ्या खोलीत जा आणि आवरून घे. ठीक आहे. मला माझा नवरा सुरक्षित असल्याचं समाधान मिळालं आणि तुम्हालाही तुमचा भाऊ.
त्यामुळे आता येते मी. येते म्हणजे मला या घरातले थोडी स्वीकारणार आहेत, कारण मी खूप मोठा गुन्हा केला. पण माझी कोणाबद्दल काहीच तक्रार नाही. मी स्वतःच माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार. तुला कुठेही जाण्याची गरज नाहीये अहिल्या. माझ्यावरचा राग काढण्यासाठी युगंधरांनी तुझा वापर केला, तुला त्रास दिला. पण भाऊजी, मी तर लहान नव्हते ना. मला हे सगळं कळायला हवं होतं. अजून लहान आहेस तू, आणि म्हणूनच सांगतो, तू कुठेही जायचं नाहीस. भाऊजी, तुमच्याबद्दल कधीच तक्रार नव्हती, पण घरातलेही तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारतील. बाकीच्यांचा प्रश्नच कुठे आला. इतरांची इच्छा असो वा नसो, कधीतरी तोंडातून शब्द निघतीलच ना. कारण मला माहिती आहे, जिच्या कमरेला चाव्या तिलाच सगळा मान.